उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंना दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलं। शिवतीर्थावर उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा होतोय। उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी औपचारिक निमंत्रण देण्यात येणार। या निमंत्रणामुळे राज्यात आता राजकारणात मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे दसरा मेळाव्यात युती संदर्भात मोठी घोषणा होऊ शकते अशी चर्चा आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी अलीकडेच केलेलं सूचक वक्तव्य राजकीय वर्तुळात चांगलंच गाजलं होतं। राज ठाकरे दसरा मेळाव्यात उपस्थित राहतात का आणि युतीबाबत काही घोषणा होते का याकडे पूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। शिवाजी पार्कातील मेळाव्याला राज ठाकरे जाणार नाहीत, मनसेच्या सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली। राज ठाकरेंच्या हजेरीच्या चर्चेत मनसेला मात्र काहीही रस नसल्याचं दिसून येतंय। त्यामुळे शिवाजी पार्कात होणाऱ्या ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे जाणार नाहीत अशी मनसेच्या सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली। त्यामुळे राज ठाकरेंच्या हजेरीच्या चर्चेत मनसेला कुठलाही रस नसल्याचं दिसून येतंय। शिवाजी पार्कातील मेळाव्याला राज ठाकरे जाणार नाहीयेत। राज ठाकरेंच्या हजेरीच्या चर्चेत मनसेला कुठलाही रस नसल्याचं दिसून येतंय। संजय राऊत यांचं ठाकरे बंधूंच्या युतीबाबत संकेत आहे। दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान होऊ शकतं। राज उद्धव एकत्र आलेले त्यांच्या चर्चा सुरू आहेत असंही संजय राऊत म्हणाले। चांगली चर्चा आहे। यात व्यथित व्हावं असं काही नाही। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत। अनेक विषयावर चर्चा करतायत, एकमेकांशी संवाद साधतायत, विचारांची देवाणघेवाण करतायत। दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदानप्रदान सुद्धा होऊ शकतं। अशा वेळेला जर लोकांच्या मनात असेल, तुमचा हा मनात प्रश्न असेल, तर ही चांगली चर्चा, सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला पाहिजे।